हां, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन देऊन दिलं आहे सगळं. आता आपण आपलं घर बघू. तर आपण बाहेरून स्टार्ट करू. एक मिनिट. तर हे आमचं पॅसेज आहे. इकडून आम्ही लाईट असताना खाली जातो, म्हणजे लाईट नसताना. ही आमची लिफ्ट आहे. ही आणि हे आमचं दार आहे. हे आमचं दार आहे आणि इकडे आम्ही चपला ठेवायचो. आता घरात गेल्यानंतर हा आमचा दरवाजा आहे आणि ऑब्विसली सगळ्या लोकांच्या घरात असतं. इट्स अ टिपिकल इंडियन डोअर. आता आपण दरवाजा लावून घ्यावा आणि आमचा दरवाजा आहे आणि हे आमचं टीव्ही आहे आणि ते आमचे महाराज आहे. हे आमचे स्वामी समर्थांची फ्रेम आहे आणि हा आमचा हॉल आहे. हा आमचा सोफा आहे आणि हा माझा लहान भाऊ. तुम्ही याला लिंबू म्हणू शकता. तो असाच आहे, त्याला इग्नोर मारा. आणि हे आमचा हॉल आहे, तुम्ही बघू शकता या प्रकारे. आता मी तुम्हाला किचनकडे घेऊन जातो. ही माझी कन्फ्युज मम्मी आहे. मम्मा आहे मग हे आमचं किचन आहे. ही आमची खिडकी आहे किचनची. तुम्ही बघू शकता आमचं किचन कसं आहे. ओके, तर मम्मी आता शोध करते आम्हाला काय खाऊ घालायचं. मम्मीला डिस्टर्ब नाही करायचं. चला पुढे. आता तुम्ही हे हॉल बघितलं आणि हे किचन बघितलं. आता तुम्हाला घेऊन जातो पॅसेजमध्ये, मधला पॅसेज. ते सगळं इग्नोर करा, आम्ही ते काढून घेणार. हे बघा, हे आमचं बाथरूम आहे. व्हेरी बेस्ट. तुम्हाला लाईट लावून दाखवू शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकता. हां, हे आमची बेल आहे. तुम्हाला एक एक डिटेल दाखवणार आहे मी, म्हणून मस्तपणे बघा. हे आमचं घर 2 BHK. तर हा पहिला बेडरूम. हे आमचे देवघर, तुम्ही बघू शकता. याला पण एक गॅलरी आहे. मी तुम्हाला सगळ्या गॅलरीचा व्ह्यू शेवटी दाखवेल. हे बघू शकता तुम्ही. हे माझे पुस्तक आहे. हा आमचा PC आहे, बघू शकता तुम्ही. माझ्या भावाला जरा इग्नोर मारा, कारण तो रिकामटाळ आहे, त्याला काही काम नाही राहत. आत्ता मी तुम्हाला घेऊन जातो आमच्या मेन बेडरूम मध्ये. हे आमचं मेन बेडरूमचं द्वार आहे. आमचं AC आहे, बेस्ट AC. हे आमचं कपाट आहे. ऑब्विसली हे आमचं मास्टर बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आमचा बेड आहे मस्तपैकी. आणि ही माझी गादी आहे. तुम्हाला कळलंच असेल की एवढा मोठा बेड असूनही मी याच्यावर मावू नाही शकत, म्हणून मी ही गादी वापरतो. ती माझी भावाची सायकल आहे. आणि ऑब्विसली याला पण एक खिडकी आहे, म्हणजेच गॅलरी आहे. तुम्ही काही पण बोलू शकता. आणि हे आमचे प्लांट्स आहेत. ते प्लांट्समध्ये लावले पण रोपं आले नाही आता अजून, म्हणून इग्नोर मारा. मग हे होतं आमचं एकदम स्वीट अँड स्मॉल हाऊस, जे आम्ही आता सोडून चाललो आहे पालघरला. येस,
आम्ही पालघरला चाललो आहे. मग तुम्हाला हे घर आवडलं असेल, जर तुम्हाला यायचं असेल या घरामध्ये, तर तुम्ही जिल्हा ठाणे, तालुका शहापूरमधल्या चिंतामणी हॅबिटेट सावरुली रोड ह्या भागात येऊ शकता. ही चिंतामणी हॅबिटेट आहे सावरुली रोडला. जर तुम्हाला इकडे घर घ्यायचं असेल तर विकत घर घ्या. इकडे भाड्याने राहायच्या आशेवर येऊ नका, कारण इथले बिल्डर व स्वतःचे घरवाले तुमचं डोकं खाऊन खाऊन तुम्हाला पळवून काढतील. आमच्यासोबत नाही झालं तसं. हां, तर तुम्ही मम्मीचं मत घेऊ शकता जाता जाता. मम्मा, तुझं काय मत आहे? नो थँक्स, ऑल इज वेल. तर तुम्ही मम्मीचं मत ऐकून घेतलं असेल. मम्मी जरा काम करते, मम्मीला पण टेन्शन आलं आज रात्रीचं जेवणाचं काय करायचं, म्हणून मम्मीला आपण एकटं सोडून देऊ. आपण आता शेवटच्या खिडकीपासून स्टार्ट करू तुम्हाला गॅलरी दाखवण्यासाठी, आणि मी इथले तुम्हाला व्ह्यू पण दाखवून देईल. हा मी व्हिडिओ कसं तरी काढतोय, नाहीतर माझ्या मम्मीने मला हकलून लावलं असतं. तर हे बघू शकता तुम्ही आमच्या मास्टर बेडरूमची गॅलरी. हे आमचे प्लांट्स आहेत, तुम्ही बघू शकता. हा आमचा AC युनिट आहे, इग्नोर मारा. आणि हे लास्ट गॅलरीचा व्ह्यू आहे. हा एक प्लॉट रिकामा आहे बिल्डरचा. तिथून स्विमिंग पूल तुम्ही बघू शकता. हां, येस, हे आमचं गार्डन आहे पुढचं. आणि हे आमच्या सोसायटीचं गार्डन आहे, म्हणजे या डॅफोडिल्स जेच्या. आमच्या बिल्डिंगचं नाव डॅफोडिल्स जे विंग. तर हे जे विंगचं गार्डन आहे. तर चला तुम्हाला पहिल्या बेडरूमची खिडकी दाखवून देतो. आमच्याकडे आता सध्या 2-4 दिवसांपासून पाऊस पडत आहे. हे बघा, ही आमची एवढी गॅलरी आहे. आणि इकडून तुम्हाला समस्त सोसायटीचं जे व्ह्यू दिसू शकतं. हे पूर्ण तुम्हाला गार्डन भेटू शकतं बघायला. इकडून मस्त एक व्ह्यू दिसायला भेटतो. हा ती नवीन बिल्डिंग झाली आहे, तुम्ही तिला इग्नोर मारू शकता. आणि त्याला तर तुम्ही इग्नोर मारू शकता, कारण आमच्याकडे जोरदार पाऊस पडतोच. तर तुम्ही बघू शकता, प्रचंड सुंदर असा व्ह्यू भेटतो आपल्याला इकडे बसून ही बेस्ट व्ह्यू आहे. चला मग कंटिन्यू करू आपण किचनच्या गॅलरीमधून. हे टिपिकल किचनच्या बाहेरचे कपडे पाय पुसणीचे, मग त्याला तुम्ही इग्नोर मारू शकता. हां, आणि ते जे तुम्ही बघताय ना, ते हां, तेच ब्लॅक डॉग दॅट, ते चालू आहे. हां, तुम्ही बरोबर ऐकलं. त्याचं नाव काळू आहे. म्हणजे ॲक्च्युली ते आमच्या एक फिमेल डॉग आहे, त्याचं नाव काळू आहे. तिचा तो पिल्लू आहे आणि तो एकदम फ्रेंडली. तुम्ही खिडकीकडचा व्ह्यू बघू शकता. माझ्या रिकाम तेवढ्या भावाला इग्नोर मारा. तो अशी धमकी देत राहतो, इग्नोर मारा. हे बघा, बेस्ट व्ह्यू इकडून पण. जर तुम्हाला काही चहा पाणी जर तुम्हाला पहिल्या बेडरूममध्ये द्यायचं असेल तर तुम्ही इकडून ट्रान्सफर करू शकता. येस, दॅट्स माय लाईफ हॅक.
तर चला तुम्हाला आता मी आपल्या हॉलची खिडकी दाखवतो. इकडे पण आम्ही प्लॅन्ट्स ठेवले. तुम्ही आमचं घर जसं आम्ही इनोव्हेटिव्ह बनवलं आहे, जसं आम्ही सेटल झालो आहे या घरामध्ये, ती आयडिया घेऊन तुम्ही पण तुमचं सामान असं ठेवू शकता. ही माझी आजीची खाट आहे. ती अशी पडलेली असते कारण माझी आजी वर्षातून तर नाही म्हणू शकत, पण 6 महिन्यातून 2-4 वेळ येते. याला इग्नोर मारा. सॉरी, याला पण तुम्हाला इग्नोर मारायला लागेल कारण हे टिपिकल इंडियन मिडल क्लास हाऊस आहे. तर तुम्ही हॉलच्या खिडकीमधला म्हणजे गॅलरीमधला ऑब्विसली व्ह्यू बघू शकता. तिकडे वयस्कर लोक बसत असतात त्या फाट्यावर, या लाईनवर. जर तुम्ही इकडे कधी आले तर तुम्हाला तो शॉर्टकट दिसत असेल, ती लाईन दिसत असेल ऑब्विसली. तुम्हाला माझा बोट आला, हे बघा, ही लाईन जी दिसते ना तुम्हाला, इकडून तुम्ही तिकडे एक आमचं हे नीड्स म्हणून एक दुकान आहे, इकडून तुम्ही शॉर्टकट घेऊ शकता. तुम्हाला असं फिरून जावं लागणार नाही. सो येस, हा होता माझा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जमलं तर सबस्क्राईब पण करा. तुमची चॉईस आहे. हा तर माझा पहिलाच व्हिडिओ आहे. सो येस, तुम्हाला तर मी पहिली एक टिप देऊन ठेवली आहे की जर तुम्हाला यायचं असेल चिंतामणीमध्ये तर तुम्हाला एक तर चांगल्या म्हणजे मराठी माणूस जो असेल ना त्याचंच घर रेंटने घ्या, नाहीतर तर डायरेक्ट विकत घ्या. मी तर बोलतो, कारण अशीच परिस्थिती आहे आमच्या सोसायटीमध्ये. तुम्हाला समजत असेल. सॉरी, माझा भाऊ त्रास देतोय जरा, त्याला इग्नोर मारा. तर तुम्हाला समजत असेल माझं हावभाव बघून. एक मिनिट, माझं भाऊ, हां बरोबर. मग तुम्हाला माझा हावभाव बघून दिसत असेल या सोसायटीची काय परिस्थिती आहे. तर येस, जर तुम्हाला इकडे राहायला येत असेल तर माझी टिप वापरा. नाहीतर तुम्हाला इकडे राहायला जागा भेटणार नाही. नाही भेटेल ॲक्च्युली, काय नाही, पण इथले लोक असे आहेत ना की तुम्हाला ना असं वैतागून सोडून देतील. तुम्ही वैतागून असं निघून जाणार. आमच्यासोबत नाही झालं आहे असं, आमच्या शेजारच्यापासून झालं आहे. एक मिनिट. फोकस. हां, ते जे राहतात ना ते त्यांच्या जागेवर एक दुसरे लोक राहायचे, पण ते सोडून गेले आणि हे नवीन आले. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय माझी टिप वापरा, तरच तुम्हाला इकडे राहायला भेटेल, म्हणजे राहायला जमेल ॲक्च्युली. ओके, बाय.